हर हर महादेव मित्रांनो. तर काल आपला दर्शन झाला श्री केदारनाथ मंदिरमध्ये आणि आज आपण आता सकाळी म्हणजे 13 जूनला रिटर्न निघालो. तर सकाळचे 4 वाजल्यात आणि आपण आता रिटर्न ट्रेक सुरुवात करतो केदारनाथवरून. तर बघूया आता किती वेळ लागतो तो. आपण इकडे मंदिराच्या जवळ रूम बघितलेली आणि समोरच अशा ठिकाणी श्री केदारनाथ मंदिर. हर हर महादेव, जय श्री केदार. पुन्हा एकदा मंदिराचं आपण दर्शन घेऊन निघालो आपल्या रिटर्न ट्रेकला. चला, जय श्री बाबा केदार. तर भेटू पुढच्या वर्षी. आता चला, आशीर्वाद असो तुमचं पाठीशी ठेवा आमच्या. तर आपण निघालो आता रिटर्न पुन्हा गौरीकुंडला. बघूया आता किती वेळ लागतात तो. शक्यतो सकाळी लवकरच आपण ट्रेक चालू करतो जेणेकरून जास्त थकवं लागत नाही आणि आपल्या गर्दी पण कमी दिसतं. तरी पण आपल्या 8-9च्या आसपास गौरीकुंडला गर्दी मिळतेलीच येणाऱ्यांची. बघूया पुढचा पुढे. सर्वेश आणि प्रणय इकडे असत आणि आपले 2 टीम मेंबर पण इले. तर त्यांनी वेगळीकडे टेंट बुक केल्याने होतो. चला, हर हर महादेव. रिटर्न ट्रेक आपली स्टार्ट. इकडे ओम असा यो तर तो पॅक करून ठेवल्याने आणि आपण 5 जण पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाकडे निघालो. इथून आपला पहिला टार्गेट असताना गौरीकुंड, नंतर सोनप्रयाग आणि नंतर हरिद्वार. तर हे सगळ्यांचे अपडेट मी तुमका देणार आहे. रिटर्न ट्रेकला किती खर्च येतात आणि कसे कसे आम्ही पूर्ण ते टप्पे ज्या ठिकाणी आपलं सामान वगैरे सगळं ठेवलेलं त्याचा आपला काय फायदा झालो तर ते सगळ्यांची माहिती देतलो. सकाळी 4 वाजता पण थंडी असा साधारण 6 ते 7 डिग्रीपर्यंत तापमान असा. मायनसमध्ये काही गेला नाही. तरी पण रात्री जवळपास 10 नंतर खूप थंडी होती. तर आपण जॅकेट वगैरे घालूनच पूर्ण मंदिराच्या लाईनमध्ये रवलेलो आणि आता सकाळी पण आता ट्रेक असा तो जॅकेट घालूनच करतो. नंतर जरा थोडासा बॉडी हीट झाली की मग नंतर जॅकेट वगैरे आपण काढून ठेवू. सकाळी सकाळी चांगलीच गर्दी असं म्हणजे भरपूर लोक एकदम आईच्या जवळपास टेंट घेतलेले असतात. ते आता लाईनीत राहासाठी जातात मंदिरामध्ये आणि आपण चहा पितो. पहिली चाय. थंडी तर असा पण आपण जॅकेट वगैरे सगळा काढला कारण पूर्ण घामाघूम होताला ना. आता थंड झालं की अजून वेट वाढतं त्याचा. त्याच्यामुळे आताच आम्ही बॅगमध्ये सगळा जॅकेट वगैरे टाकला. आज वातावरण तर क्लिअर दिसतं अजूनपर्यंत. तरी काय फॉग वगैरे अजिबात नाही, धुक्या वगैरे. आणि वरती पावसाचा पण काही चिन्ह दिसत नाही आणि चंद्र आता अस्ताक चाललेलं असं आणि थोड्याच वेळात सूर्योदय होईल. तर इकडून आता आपण पहिलं आपलं शॉर्टकट घेतलेलं. चला, पहिलं शॉर्टकट घेऊया. तर इकडून तो झिगझॅग रस्ता जाता आणि या साईडने जातो शॉर्टकट. चढावाच्या शॉर्टकटला काय वाटत नाही, उतराच्या शॉर्टकटला जरा सांभाळून चालायचं लागतं. आपले शूज तर ग्रिपवाले असत. चला, सावकाश सावकाश उतराया आपण. ट्रेकिंग करताना आपले ग्लेशियर बघूक नाही गावलेलो. तर आता ह्यो रिटर्न ट्रेकला पहिल्यांदा आपण ग्लेशियर बघतो कारण येताना खूप धुकं आणि पाऊस होतो. त्याच्यामुळे काही एक बघूक नाही मिळालं. अगदी पुढचा 10 मीटर पुढचा काय कळत नव्हतं. ग्लेशियर पूर्ण वितळलं आणि अजून पण वितळतं. आणि ग्लेशियरच्या ठिकाणी येलाच ना की तुम्ही जॅकेट जर घातलेलं नसेल तर एकदम पूर्ण थंडगार अशी वाफ मारता. सकाळी 5:30 वाजता पहिला हेलिकॉप्टर या ठिकाणी चालू झाला. सकाळी 5:30 वाजल्यापासून हेलिकॉप्टर सुरू होतं. आता तोपर्यंत वातावरण क्लिअर आहे तोपर्यंत असेच आवाज करत नुसते जायचं राहतं. 5:30 वाजल्यात आणि आपण बडीलिंचोलीच्या तिकडे असाव. आणि बडीलिंचोली क्रॉस करूसाठी मेजर 2 शॉर्टकट असतात. हे आपलं रेग्युलर ट्रॅक आणि आपण चालतो शॉर्टकटने. एकदम पूर्ण 5 ते 6 वळणा आरामात निघतात. हे रस्ता जरा थोडंसं खडबडीत असता. पायाक जरा ग्रीप वगैरे मिळत नाही पण आपण घेतलं ग्रीपवाले शूज त्याच्यामुळे आपल्याला काही तेवढं प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही रेग्युलर स्पोर्ट्स शूज वगैरे घातलास तर ते ह्या अशा शॉर्टकटवरनं अगदी ज्या ट्रॅकवर सगळं चिखल आहे त्याच्यातनं पण स्लिप होतात. तर बघा इकडून असे हे शॉर्टकट बाहेर येतात. तर सर्वेश आणि शिवम येतात आणि व्यवसाय इकडनं रेग्युलर ट्रॅक. चला, आता उतरताना एवढं काय वाटत नाही. याचे पूर्ण शॉर्टकट मारूचे लागतात आपल्याक आणि मग पूर्ण अंतर सगळा वाचता.
आता इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून, नाहीतर तेवढं काय प्रॉब्लेम नाही. पण हे अशा उताराक पूर्ण आपल्याक ग्रीपवाले शूज हवे तरच पॉसिबल होता. हा अरे बापरे कठीण आहे. आपके पास ये नहीं है, लाठी नहीं है? सांभाळून चला. हाँ ऊपर भी बिगर लाठी आए थे. अरे अच्छी बात आहे. आम्ही तरी विदाऊट सामान घेऊन चलतो, म्हणजे एक छोटीशी बॅग. पण हे जे पूर्ण इथले उत्तराखंडमध्ये लोक असतात तर यांची पूर्ण कमाल करू हवी. ह्या शॉर्टकटने पण एवढा मोठा ओझा घेऊन ते केदारनाथपर्यंत जातात. कमाल ना खरंच. आपण बघ एक पिशवी असं, माझ्याकडे एक बॅग असा. अरे बापरे कमाल करू हवी. हो मग अगदी भयंकर. 6 वाजल्यात आणि आपण आता लिंचोलीमध्ये इलो. म्हणजे आपण जो लिंचोलीचा टप्पा होता तो आपण पार केलो. आता पुढे असा छोटी लिंचोली. छोट्या लिंचोली शॉर्टकट शक्यतो नाहीत. बड्या लिंचोली शॉर्टकट होते तर ते आपण सगळे आता क्रॉस केले. बडी लिंचोली आणि छोटी लिंचोलीच्या मध्ये हो शेवटचं ग्लेशियर. ह्याच्यानंतर आपल्या गौरीकुंडला उतरताना एकही ग्लेशियर मिळत नाही. तर ह्यो लास्ट. आणि अजूनपर्यंत पण बर्फ असा, कारण लास्ट इयर आपल्याक फक्त जो बेस कॅम्पच्या खाली ग्लेशियर होतो तो फक्त आपल्याक बघूक मिळालेलो. बाकी हे संपूर्ण सगळे वितळलेलो ग्लेशियर. गौरीकुंड 10 किलोमीटर आणि आपण आतापर्यंत एकही स्टॉप घेतलो नाही. 6 वाजल्यात. 1.5 तास आपण कंटिन्यू चालतो. तर एक 4:15 वाजता आपण एक चहासाठी हॉल्ट घेतलेलो. आपण 4:30 वाजता निघालेलो. तेव्हापासून आपण कंटिन्यूस चालतो आणि सकाळचा तेवढं दम पण लागत नाही. बघूया आता पुढे रामबाड्यानंतर जरा थोडीशी आपल्या गर्दी मिळतली, कारण इकडे गर्दी तशी नाही अजूनपर्यंत. घोडेवाले असतात ते फक्त सामानवाले आणि क्वचित त्या ठिकाणी जी माणसं असतात त्यांच्यावाले असतात. ह्या घोडे खच्चरांसोबत त्या ठिकाणी ट्रॅक्टर देखील सामान घेऊन जातात. अरे बापरे खूप डेंजर असं आहे. इकडे पण एक ट्रॅक्टर लागलो आणि तो तिकडे बघा चढतच नाही. डेंजर ना. हो ट्रेकिंगच्या रोडची पूर्ण वाट लागलेली असते का. स्टीलचे सळ्या वगैरे सगळे उकडून नेलेले असतात. फुल वाट लावलेली. अगदी धड चालाक पण गावत नाही आणि खच्चरवाले पण चालाक देत नाही. ऐक किती सामान घेऊन चालले आहेत. ऐक आणि पूर्ण जवळपास 20 ते 25 खच्चर एका लाईन मध्ये. हा इकडचा रस्ता तर सर्व डेंजरच आहे बघ. काय त्या काल येताना पूर्ण सगळा धुका होता आणि प्लस एकदम दम लागलो, त्यामुळे एवढा काय आमका अनुभव गावला नाही. आम्ही फक्त मान खाली घालून चालत 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 हळूहळू होतो. इकडे दगड टाकला नाही काय ते. काल दगड नव्हते ना हे हो सर्वेश. तर काल आम्ही गेलो होतो इकडे दगड अजिबात नव्हते आणि आता लगेच इकडे दगड टाकल्याने त्या काय पूर्ण असं सगळं चिखल झालेलं होतं. अगदी चलाक पण जागा नव्हती. म्हणजे बघा किती फास्ट काम असं आता, कारण जवळपास दिवसाक 25 ते 30 हजार भाविक हायना ट्रॅव्हल करतात. बाकी हेलिकॉप्टरने जातात ते वेगळे. 7 वाजल्यात आणि आपण आपल्या परतीच्या प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण केलो असा. आपण रामबाडामध्ये येलं आणि आपली मंडळी इकडे असा. हे बघा इकडे हात दाखवत होतात दोघेजण. पूर्ण सुपरफास्ट एक्सप्रेस असा आणि आमची असा दिवा पॅसेंजर. आम्ही आपले हळू 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 जाताना पण हळू येताना पण हळू सावकाश सावकाश चाललो.
मंदाकिनी नदीचा आपण ब्रिज क्रॉस करतो आणि आता पुढे आपण एक ब्रेक घेणार आहोत. बरोबर आपण नॉनस्टॉप अर्धा अंतर पार केलं असा. रामबाडा हे मिडल पॉइंट असा आणि इथून आता मला वाटतं साधारण 8-1 किलोमीटर राहिला असताना. चला आता काहीतरी खाऊन घेऊया. आमची वंदे भारत एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस हैसर थांबले आहेत. अर्ध्या तासाच्या डिफरन्सने पुढे चालले आहेत. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. कशी ट्रेक चालू आहे? मस्तच ना रिटर्न ट्रेक भारी. फक्त 2 तास अजून. होय 6 किलोमीटर संपवलं. हो 9 वाजेच्या आतच पोहोचतो आपण. हो फक्त आता एकत्र चला, धावा नको पुढे. मग काय हा कोण ऑलिम्पिकचा मेडल नाही तुमका देणारा. चला नाश्ता करूया ना, काहीतरी खाऊया. मग चहा हे मग चला ते घेऊया काहीतरी, चहा कॉफी काहीतरी घेऊया. चला आपण इकडे एक टी ब्रेक साठी थांबलेलो. नाश्ता करूचा कॅन्सल केला कारण इकडून 1.5 तासात फक्त अंतर हे केलेलं. आणि मला नको. आपल्या इकडे टप्प्याटप्प्यावर या ठिकाणी सर्व आपली महाराष्ट्रातील माणसं मिळतात. दादा तुमचं गाव कोणतं? परळी. तर परळीचे आहेत आणि आम्ही पण आलो जाऊन परळी वैजनाथला. होय मी आणि हे शेठ प्रणय 12 ज्योतिर्लिंग यात्रे दरम्यान. आता तुम्ही म्हणजे फक्त केदारनाथ करणार की बद्रीनाथ? बद्रीनाथ पण ओके. म्हणजे आता तुम्ही केदारनाथला चाललाय की रिटर्न चाललाय? ओके केदारनाथ झाला मस्त ठीक आहे. चला पावसामध्ये मंदाकिनी नदी खूप मोठं पूर येतं आणि हे बघा असं ना सगळ्या लँडस्लाईड होताना दगड माती सगळी वाहून येतात. त्याच्यामुळे हे ब्रिज असतात तर ते पण वाहून जातात. म्हणून आता हे खूप उंचीवर असं नवीन ब्रिजचा काम चालू असा आणि खूप मजबूत असं हे बनवत होतात ब्रिज. तर आता त्याच्यामुळे खूप जे भविष्यात पावसामध्ये जी यात्रा बंद होता ते ब्रिज वगैरे कोलॅप्स झाल्यामुळे तर ते आता बंद होण्याचे चान्सेस इकडून थोडेसे कमी होतील. अभि पहिल्यांदा केदारनाथ ट्रेक अनुभव कसा? 1 नंबर मस्त. जाताना काय त्रास? काहीच नाही. ह्याच्या आधी काय प्रिपरेशन केलेलं? ओके जिम म्हणजे कंटिन्यू असा. ओके त्यामुळे तसं काय ट्रेकला काय प्रॉब्लेम नाही लो. ओके आणि ज्यावेळी आपण बघा आता कसा हाय अल्टिट्यूडला आपण पहिल्यांदाच येतो ना, मग तिकडे पण काय ऑक्सिजनचा वगैरे टेंटमध्ये राहिलेलास ना तुम्ही म्हणून काय मस्त. तर आपल्यासोबत अभि होतो तर आपण बद्रीनाथपासून एकत्र असो आणि पाठीमागे असा शिवम. तर शिवम आणि आम्ही सोबतच असो. हो इकडे काहीतरी लागला हाय सर दाढी. हां हो शिवम ट्रेक एक सेल्फी काढूया. पहिल्यांदाच ट्रेक केला केदारनाथ, कसं अनुभव? 1 नंबर मस्त छान एकदम. हां बरोबर होय त्याच. अरे याच्या आधी काय प्रिपरेशन काय केलेलं? काहीच नाही डायरेक्ट एक्सपिरियन्स होता आणि तुमच्या लोक भेटले आम्हाला अजूनच चांगला झाला. बरोबर आणि आमका पण चांगला झाला कारण आम्ही 3 जणच होतो आणि आमचा ऍक्च्युअली 5 जणांचा ग्रुप होतो. ऍड झाले शेवटी. हो 2 जे आमचे कॅन्सल झालेले तर ते ऍड झाले शेवटी. हिशोब एकच. रामबाडा नंतर आपली टीम पूर्ण एकत्र आता रिटर्न ट्रेक करता. आता कोण पुढे कोण मागे नाही, सगळेजण आम्ही एकत्र चालणार. भीमबली 7:20ला आपण इलो भीमबलीमध्ये. आतापर्यंत जो ट्रेक रिटर्न ट्रेक एकदम चांगलं चालू असा. म्हणजे आपण नॉनस्टॉपच आधी पहिला रामबाडा मारलेला होता. तिकडे फक्त रामबाडामध्ये येऊन चाय पिलो. आपण केदारनाथवरून निघाल्यानंतर जे घोडापडाव असा तिकडे एक चहा आणि बिस्किट खाल्लेला. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण रामबाडामध्ये येऊन चहा आणि बिस्किट खाल्लो आणि आता बघूया डायरेक्ट गौरीकुंड काढूचा प्लान असा. वाजल्यात 7:30, 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत मॅक्झिमम गौरीकुंडमध्ये पोचायचा टार्गेट असा. जसे आपण गौरीकुंडच्या जवळ पोचतो तशी आता गर्दी जाणाऱ्यांची वाढत चालली असा. आणि त्याच्यात जास्त करून दिसतातच खच्चर, कारण ट्रेकवाले असं ते शक्यतो लवकर स्टार्ट करतात. तुम्ही आपल्या केदारनाथ ट्रेकच्या व्हिडिओत बघितलं असतालच की सकाळी 3 वाजल्यापासून ट्रेकसाठी
तुफानी अशी गर्दी होती आणि खूप जण सकाळी लवकर उठून ट्रेक करत होते. आता पण असत म्हणा, थोडेसे जास्त खच्चरच दिसतात. गौरीकुंड 3 किलोमीटर आणि वाजलेत 8:15. आपण 9 वाजेपर्यंत पोहोचू. होय ना? आरामात. जरी सावकाश सावकाश गेले तरी 9 वाजेपर्यंत आपण पोहोचतलो. आणि आज जरा वातावरण चांगलं असा, ऊन असा. बघूया आता पुढे कसा मिळतात वातावरण, कारण इकडे प्रत्येक लोकेशनला चेंज असतं वातावरण. म्हणजे एका ठिकाणी आता उन्हात तर तिकडे काहीतरी पाऊस वगैरे पडत असतो. आणि सर्वेश आपलं मागे राहला तर सर्व्यासाठी जरा हॉल्ट करूया, कारण प्रत्येकाक सोबत जाऊ खवा. बाकीची मंडळी आपली गेली पुढे, सर्व पाठी रावलेलो. तर आता आपण सर्व्यासाठी थांबलो. काय झालं? पाठी रावलो तो, पाय दुखतात. उतारा जरा काय करडी लागत नाही, नका दुखतात. होय, चल जाऊया सावकाश सावकाश. होय, शिवम, अभि आणि प्रणय ते चाललेत पुढे. त्यांना सांगितलंय की मेन गेटकडे थांबा म्हणून पुढे जाऊन. चिरबासा भैरवनाथ मंदिर इकडे आपण इलो. जय श्री भैरवनाथ महाराज की जय. 9:15 वाजले. तर आपण गौरीकुंडच्या पाठी असो, ऍक्च्युली एवढ्यात पोचाक होतो, पण आता गर्दी खूपच वाढत चालली आहे. आणि हे तर खच्चरवाले तर अजिबात जागा देत नाहीत जाऊ. आणि ट्रेकिंग करणाऱ्यांची पण खूप गर्दी असं. हां, ह्या टप्प्यात, ह्या 3 किलोमीटरच्या टप्प्यात खूप वेळ लागलो. वरण आपण एकदम सरसरावून इलेलो आहे नाही काय, नुसती गर्दी. आणि त्यात आता आमचे पाय पण दुखाक लागलेत. अगदी ढोपरा ऐक आई शपथ ना, कसे पण ढकलतात हे. 9-10 झालेत आणि आपण पोचलो गौरीकुंडला. तर ही असा ती कमानी. आणि ह्या ठिकाणी एक मोठं सीन झालं. आता शिवमने ज्यांचा हात पकडल्यानंतर त्यांची 2 मुलं खाली हरवली आणि ती वरती गेलेली. तर प्रणयाने अभि खाली गेल्यावर ते खाली गेलेले. त्याच्यामुळे आम्ही त्यांना फोन लावलो की जवळच्या पोलीस चौकीमध्ये विचारा तिकडे की 2 मुलं असत काय, 9 वर्षाचा आणि 11 वर्षाचा. तर त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना भेटली ती. तर पोलिसांनी त्या ठिकाणी ठेवले नाही त्यांना. आणि मग ह्यांच्याशी आम्ही दिलो फोनवर त्यांचा बोलणं करून मुलांचा. तर खूप टेन्शन घेतले नाही आणि अक्षरशः म्हणजे त्यांना चलाक पण जमत नाही, चक्कर येतात, खूप भयंकर हाल. तर अशी कंडिशन ॲक्च्युली कोणावर येतं ना, त्यामुळे इकडे खूप गर्दी वगैरे असतात. तर आपल्यासोबत जी मुलं वगैरे असतात तर त्यांची प्लीज काळजी घ्यावा, कारण इकडे गर्दीमध्ये हात वगैरे सुटन किंवा काहीतरी लावतात, कारण आपण दमलेले असतो, थकलेले असतो, तर काय कळत नाही आपल्याक. तर पोलिसांनी या ठिकाणी त्यांना या चौकीमध्ये हे ठेवलेलं होतं. चल शिवम चल. ओके, फायनली आपण पोचलो गौरीकुंडला. इकडे होय सेल्फी. त्याला आपली टीम पण असं पोचलेली. हा, आपली टीम इकडे थांबली. अरे कसली भेंडी ते रडतीली माहिती आहे. फुल बेकार वरना जवळपास 2-2.5 किलोमीटर रडतीली. भेटली. अरे तुमका फोन केलं म्हणून, नाही तर ते अजून रडा. ते काय चक्कर येत होती बेकार. होय आला ते त्याचं पण भारी, म्हणजे भारी काम केलं त्यानं. हा ओके. ह्याच्यामध्ये ना उत्तराखंड पोलीस पण एकदम भारी येतात. आमका पण ह्याच्या वेळी पण हेल्प केला नाही होती. आपण उखी म्हटलं पण तिकडे पण आपल्या म्हणजे तर त्यांनी लगेच सॉर्ट आउट करून दिला नव्हतं. ड्रायव्हर दादागिरी करत होतो. होय तेच ना. चला, सकाळी 4:30 वाजता आपली टीम निघालेली केदारनाथवरून आणि बरोबर 9-10 आपण पोचलो केदारनाथचं स्टार्टिंग ट्रेक पॉईंटला. तर पहिले म्हणजे पूर्ण आपली सगळी ट्रेक चांगली झाली, फक्त शेवटचे 3 किलोमीटर जरा थोडेसे प्रॉब्लेम झाले, कारण इकडे म्हणजे भयंकर गर्दी होती. खच्चरवाल्यांनी, चिखल घोड्यावाल्यांनी तर म्हणजे जागाच देत नाही. आणि नंतर आम्ही पाय पण दुखत होते सगळ्यांचे. आमच्या 2 फक्त पीठ असत, प्रणय आणि अभि. बाकी सर्वेश, मी आणि शिवम, आमचे तर तिघांचे खूप हाल झाले. तर ओके, आता इथून पुढे आपण गौरीकुंडला आपलं सामान कलेक्ट करणार आहोत. इथून सोनप्रयागला जाणार आणि तिकडून आपल्या टॅक्सी किंवा बस पकडूनचे असा. तर चला, हर हर महादेव. हाँ ये सेम है. पैसा पेड किया है 200. क्या कब रखा था? कल रखा था सुबह. सर्वेश तुझा टाकलेलास ना? सर्वेश. हाँ
सर्वेश सर्वेश ओके ठीक आहे. चला आपलं सामान मिळालंय आपल्याला. हा 200 पेड की आता काय होय. आपण इलो आता टॅक्सी स्टँडकडे. इकडून आपल्या सोनप्रयागसाठीची टॅक्सी बघूची असा. तिकीट असा 50 रुपये. तर बघूया आता खायला मिळतात ती टॅक्सी. इकडून आपल्याला जाऊचं असा खाली जिकडे आपल्याला टॅक्सी मिळतले. तर आपले अजून 2-3 माणसं पाठी असतात त्यांची वाट बघूया. हे सगळे सोनप्रयागवरून इलेले टॅक्सी आहेत आणि तिकडे जाणारे टॅक्सी आहेत ते तिकडे लागतात. चला पनवानी खया येतात हो. खाली जायचं आहे ते येऊन देत ना एकत्रच जाऊया. सोनप्रयागला पोहोचलं एक मिनटं जरा. आणि आपली मंडळी सगळी उतारली आहे. तर आम्ही उतरलं लगेच पुन्हा भरली. होय हो देतो हे ते असे असत ते कधी 50-50 असत होते त्याच्याकडे. तर आपले 5 जणांचे झाले 250 रुपये. 5 लोग 5 1 2 3 4 5 हां सर. सकाळच्या वेळी लाईन बघा किती आहे ते टॅक्सीसाठी. अगदी त्या पूर्ण ब्रिज पासून अगदी पुढे सोनप्रयाग पर्यंत लाईन असा. काल संध्याकाळी आपल्याला कायच लाईन मिळालेली. आपण ज्यावेळी केदारनाथला गेलेलो तेव्हा सोनप्रयागच्या रजिस्ट्रेशन ऑफिस पर्यंत ही टॅक्सीची लाईन आहे. म्हणून आपण नेहमी तुमका सांगतो की जर तुम्ही या ठिकाणी येत असाल गौरीकुंडसाठी वगैरे तर सोनप्रयागला चुकान पण स्टे करू नको. गौरीकुंडला स्टे करा म्हणजे सकाळीच लवकर तुमका ट्रेक चालू करू घेता. आणि ह्या लाईनमध्ये तुमचे वेळ जात नाही अजिबात. कारण ह्या लाईनमध्ये नाही म्हटलं तरी इकडे 1-1.5 तास. त्याच्यानंतर परत गौरीकुंड सोनप्रयाग टू गौरीकुंड. तर हे सगळं पूर्ण बघितलं तर 3 ते 4 तास पूर्ण जातात सोनप्रयागवरून गौरीकुंडला ट्रेक स्टार्ट होईपर्यंत. टॅक्सी स्टँड नंतर येलो आपण ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन चेक होता तिकडे. तर इकडे पण लाईन असा लागतं 2-3 सेकंद. 2 सेकंद भरपूर होतं रजिस्ट्रेशन जर तुमचा असला तर. नवीन करूचा झाला तर 1-5-10 मिनटं लागतील. पण ह्याच्यासाठी पण लाईन बघा किती आहे ती. त्यामुळे बेस्ट ऑप्शन की संध्याकाळी दुपारनंतर या ठिकाणी येणे आणि गौरीकुंडला स्टे करणे म्हणजे हे सगळं टाईम वाचता. आता रूमचे आपण 500-1000 रुपये वाचवण्याच्या नादात या ठिकाणी लाईनमध्ये आपण 3-4 तास घालवतो. आपण आता इलो क्लॉक रूम मध्ये ज्या ठिकाणी आपला सामान ठेवलेलं होतं सर्व. चला इकडे रिसीट दाखवून आपल्याला आपला सामान मिळतं. आपण आता निघालो सोनप्रयागवरून. आणि तर इकडे कुठलं तरी गाव ॲक्च्युअल आयडिया नाही. तर शेरशी. तर शेरशीमध्ये या ठिकाणी या हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झालेला आहे. पूर्ण रस्त्यावरच येऊन पडलेला आहे. आणि आता पावसात पण सुरुवात झाली आहे. बघूया आता आपला प्रवास कसा होता तो. आपण इलो गुप्तकाशी मार्केटला. वाजल्यात 1:45 आणि ही असं आपली गाडी एर्टिगा आपण केली. तर बसने जायचं प्लॅन होतो पण बसला वगैरे अजून खाली सीतापूर पार्किंगला वगैरे जायचं लागायचं. तर हे एक भेटले आपल्या 1200 रुपये पर सीट. तसाही बसचा रेट असा 800-900 रुपये. आणि जर तुम्ही प्रायव्हेट जर बुलेरो वगैरे करून गेला असता त्याचे 1000 रुपये. पण ते 1000 रुपये तुमका पूर्ण असा कंजेस्टेडमध्ये जायचं लागतं. तर हे फक्त आमका 5 जणांका 1200 रुपयामध्ये घेऊन जातं. तर 6000 टोटल रेट. म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तर आता इकडे आपण गुप्तकाशी पाऊस चालू झालं म्हणजे ॲक्च्युली सोनप्रयागपासूनच पाऊस चालू आहे. तर त्यासाठी आपण आता वरती कापड टाकून बॅगेवरती बांधले. आणि चला आता थोड्याच वेळात आपण निघू. 3:15 वाजलेत आणि आपण अगस्त्यमुनीच्या पाठीमागे असतो. आणि इथून हरिद्वार असा 181 किलोमीटर. आणि आता पाऊस थांबलो आता. मागे तर आपल्याक बारीक आणि मध्येच काही ठिकाणी मोठा पाऊस चालू होतो. तर आपण एक पूर्णचा रस्ता स्किप मारलो. तर ते वेगळ्या रूटने गाडी काढली. तर तिकडे लँडस्लाईड थोड्या प्रमाणात झालेला. आता क्लिअर केला नाही कारण वरून आम्ही बघितलं थोडं क्लिअर झालेलं होतं. तर आता आपण असं अगस्त्यमुनीच्या पाठीमागे अगस्त्यमुनी मार्केटमध्ये असो. आणि इकडे पण आपल्याला ट्रॅफिक लागता कारण रस्ता एकदम कंजेस्टेड असा. तर आज ट्रॅफिक म्हणजे गाड्यांची वर्दळ थोडी दिसत नाही त्यामुळे एवढं काय ट्रॅफिक नाही. पण जर ज्यावेळी चारधाम यात्रा एकदम पीकवर असतं तर त्यावेळी या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये 1-1.5 तास जातं. रस्ता खूपच छोटा आणि एकदम दुकानात ती रस्त्याक लागूनच असतात.
रुद्रप्रयागमध्ये इलो आणि इकडे एक जो टनेल होता तर तो बद्रीनाथ जावसाठीचा एक टनेल होता. म्हणजे जे बद्रीनाथ रूटला जास्त करून लँडस्लाईड वगैरे होतं तर त्याच्यासाठी हो एक रूट असा. आणि आपण आता इकडून मेन जो बद्रीनाथ हरिद्वार हायवे असा त्या हायवे आपण आता जॉईन होतलो. तर आपलं आता एक पूर्ण सर्कल पूर्ण कंप्लीट होता. आपण जाताना बद्रीनाथला गेलेलो आणि त्याच्यानंतर तिकडून चमोली मार्गे चोपटावरून आपण केदारनाथ कुंड मार्गे आणि मग नंतर परत फिरून एक गोल सर्कल कंप्लीट करून आपण पुन्हा येलो आता रुद्रप्रयागला. थोड्याच वेळात आपण बद्रीनाथ हायवे जॉईन होतो. इकडे असा रुद्रप्रयाग. तर या ठिकाणी बद्रीनाथवरून येणारी अलकनंदा आणि केदारनाथवरून येणारी मंदाकिनी नदी तर या दोन नद्यांचा संगम होता. आपण या ठिकाणी थोडा वेळ थांबलेलो. तर ह्यो असा रुद्रप्रयागचो ब्रिज. तर इकडून केदारनाथला जाऊचो रस्तो असा आणि आपण आता थोड्याच वेळात या ठिकाणी बद्रीनाथ हायवे जॉईन होतो. तर ह्यो ब्रिज पण नवीनच झालो. आधी जो जुनो ब्रिज होतो तर तो म्हाका वाटतं वीक झालेलो त्याच्यामुळे ह्यो नवीन बनवल्याने या ब्रिज. कारण चारधाम यात्रेवेळी भरपूर सारे भाविक आणि त्यांची वाहनं या ठिकाणाहून प्रवास करतात आणि ट्रॅफिक पण या ठिकाणी खूप व्हायचा. त्याच्यामुळे आता ह्यो ब्रिज नवीन बांधलेने इकडे. तर आपण पुन्हा एकदा जॉईन झालो बद्रीनाथ हायवे बद्रीनाथ हरिद्वार हायवे. तर इकडून आता श्रीनगर रवला 30 किलोमीटर, ऋषिकेश असा 121 किलोमीटर आणि हरिद्वार असा 148 किलोमीटर. तर जाताना आपण या रूटने गेलेलो. तर इकडून आपण गेलेलो बद्रीनाथला. तर आपला आता एक सर्कल पूर्ण झालेला असा सर्कल. चला इकडून आता आपल्या ट्रॅफिक पण जास्त मिळताला कारण बद्रीनाथ आणि केदारनाथ जाणारे जे रूट असतात तर त्याचे सर्व गाडी असतात ते आपल्याला आता इकडे भेटतले. आता आपण होतो फक्त केदारनाथ हायवे त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक थोडासा कमी होता. पण इकडे आता अजून जास्त कारण इकडून जोशीमठ वगैरे जाणारे पण गाडी सगळे याच रूटने जातात. 6:30 वाजलेत आणि आपण इलो देवप्रयागमध्ये. तर खूप सुंदर असं संगम असा आणि पवित्र संगम उत्तराखंडमधल्या 5 पवित्र संगमांपैकी एक. तर उजव्या बाजून येता ती असा अलकनंदा आणि जी डाव्या बाजून येता ती गंगोत्रीवरून भागीरथी आणि या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी गंगा ही पूर्ण प्रवाहित होता. तर खूप सुंदर असो ह्यो आणि पवित्र असो हे संगम असा. तर खूप सारे भाविक असतात ते संगमावर या ठिकाणी तीर्थस्थानासाठी थांबतात किंवा इकडून दर्शन देखील घेतात. खूप सुंदर. 10:30 वाजलेत आणि आपण पोचलो हरिद्वार रेल्वे स्टेशनच्या समोर. तर सलग 2 वर्ष म्हणजे 2023मध्ये सोनप्रयाग टू हरिद्वार आमका एक वेगळो अनुभव होतो. 2024मध्ये एक वेगळो अनुभव होतो ड्रायव्हरचा आणि सेम 2025मध्ये देखील वेगळो अनुभव असा ड्रायव्हरचा. तर यावेळेचा ड्रायव्हर एकदम नवीन होतो अभि आणि शिवम. तर यांनी सगळ्यांनी पूर्ण रस्ते दाखवत आम्ही त्याला आणलो इथपर्यंत. खूप बेकार, खूप हालत बेकार झाली. तर जवळपास आपण 11:30 वाजता निघालेलो. हे ते ड्रायव्हर दादा नवीनच गाडी चालू शिकले तरी पण आमका सुखरूप आणल्याने त्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार. अक्षरशः म्हणजे आमचं डोळं लागलो नाही येपर्यंत. आपली टीम पोचली या हरिद्वारला. हा सुखरूप इलो महादेवांच्या कृपेने सुखरूप इलो. खरोखर मस्तच. म्हणजे दर टायमाक आमका एक वेगळो अनुभव होतो. ह्या वेळेक एक वेगळो अनुभव इलो पण ओव्हरऑल ठीक आहे. महादेवांचा आशीर्वाद त्यामुळे आम्ही सुखरूप पुन्हा एकदा इलो आणि ऑन टाईम. आता 12 वाजता लगेच आपली ट्रेन असा आणि वाजल्यात 11. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. केदारनाथ टू हरिद्वार. तर या परतीच्या प्रवासात आमका खर्च किती इलो? साधारण ट्रेकच्या याच्यात आमका एक 100 रुपये खर्च इलो. पाणी बॉटल चहा वगैरे पर हेड. त्याच्यानंतर टॅक्सीसाठी 50 रुपये आणि आम्ही तिकडे जेवलो सोनप्रयागला तिकडे 150 रुपये म्हणजे ते टोटल 300 रुपये आणि प्लस टॅक्सीचे 1200 रुपये. तर सोनप्रयाग टू हरिद्वार तर ह्या आपल्या जर्नीत आपल्या टोटल 1500 रुपये खर्च येईल आणि आपण आता पोचलो हरिद्वार स्टेशनला. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा.